आज आपण तुसाची गाडी बोलावली होती आपल्या शेडवर. सकाळी कॉल केला होता, मग आली आज गाडी. आपल्या शेडमधलं तुस खराब झालं होतं, जागी जागी पावसामुळं गळालं होतं खाली पाणी शेडमध्ये. त्यामुळं मग डोक्यात असा विचार घेतला की जिथं ओलं झालं आहे तिथं आपण आहे ना तुस टाकून देऊ. तुस टाकलं म्हणजे ना आपलं खत कोरडं राहू शकतं. आपल्याला सुपरवायझर पण म्हटले ओलं झालेलं काढून घ्या आणि त्याच्या जागेवर कोरडं तुस टाका. कोरडं तुस टाकलं म्हणजे ना पक्षी पण व्यवस्थित राहील, नाही का, फ्रेश राहील आणि पक्ष्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही, आजार भानगडी काही येणार नाही. मग आपल्या गाडी आल्यावर मग आपण काय केलं, दादा आमचा म्हटला की मी पण आज तुसाच्या गोण्या वाहणार आहे. म्हटलं अरे नको, तुला उचलणार नाही. पण मग तो काय ऐका ना. मग म्हटलं ठीक आहे चालन, तुझ्या मनाने कर, तुला झेपत असेल तर उचल. मग तो पण तुसाच्या गोण्या वाहू लागला आणि पाठीमागं शिवबा आपल्या तुस पांगवायला लागला. जे खाली उभरून दिलं होतं का वल्ल्या ठिकाणी तुस, तिथं शिवबा पण पांगवायला लागलाय. शिवबाला लय मजा येत होती. तो म्हणे मला लय भारी वाटते तुस पांगवायला. म्हटलं ठीक आहे पांगव. मग आमच्या यांनी तुसाच्या गोण्या उभरायचं काम चालू केलं आणि पाठीमागं मुलांनी लगेच तुस पांगवायला सुरुवात केली. मग आपले पक्षी काय नवीन तुसावर लगेच एकदम आनंदाने उड्या मारायला लागले. ते बघा कसे पळू राहिलेत. अशा पद्धतीने आपण ओलं झालेलं तुस काढून घेतलं होतं आधी आणि त्यावर कोरडं तुस पांगवण्यात आलेलं आहे.